हाय एव्हरीवन, वेलकम इन माय चॅनल लाईन्स अँड नंबर्स. मी आशा. आपण पॉलिनॉमियल हा चॅप्टर स्टार्ट केलेला आहे. आज आपल्याला पाहायचं आहे रिलेशनशिप बिटवीन झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल अँड कोएफिशियंट्स ऑफ द पॉलिनॉमियल. ओके, तर ॲट फर्स्ट व्हॉट इज मीन बाय झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल. झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल मीन्स अशी व्हॅल्यू आपण एक्सची काढतो, जी की एक्सची व्हॅल्यू आपण जर या पॉलिनॉमियल पी एक्समध्ये ठेवली तर पी एक्स इज इक्वल टू 0 येतो. तर अशा एक्सच्या व्हॅल्यूला झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल आपण म्हणतो. ओके, तर आता कोएफिशियंट्स ऑफ द पॉलिनॉमियल कोणकोणते आहेत? तर आता कोएफिशियंट्स मीन्स तर जे व्हेरिएबलला कॉन्स्टंट मल्टिप्लाय केलेला असतो त्याला कोएफिशियंट ऑफ द पॉलिनॉमियल असं म्हणतो. आता इथे एक्स स्क्वेअर हा व्हेरिएबल आहे, तर एक्स स्क्वेअर व्हेरिएबलला 1 मल्टिप्लाय आहे, आपण लिहित नाही 1 मल्टिप्लाय असलं तर 1 हा कोएफिशियंट झाला. प्लस आता हा -7 आणि कोएफिशियंट नेहमी विथ साईन घ्यायचे. ओके, विथ साईन जर कोएफिशियंट नाही घेतले तर आपलं आन्सर चुकतं. आता इथं -7 हा कोएफिशियंट आहे, तर -7 एक्स या व्हेरिएबलला मल्टिप्लाय आहे, त्याच्यामुळे -7 हा कोएफिशियंट झाला. आता हा 12 हा नंबर हा आहे कॉन्स्टंट. तसंच आता इथं 3 आणि 5 हे आहेत कोएफिशियंट्स. -2 हा आहे कॉन्स्टंट. आता इथं ए आणि बी हे 2 कोएफिशियंट आहेत आणि सी हा कॉन्स्टंट आहे. ओके, तर आता आपण ॲट फर्स्ट बघूया पी एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर -7x प्लस 12. तर झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल कसे काढायचे? आता झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल काढताना आपल्याला ही आहे क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल. तर क्वाड्रेटिक पॉलिनॉमियलला आपण काय मेथड आहे तर स्प्लिटिंग, मिडल टर्म स्प्लिट करतो. आता याची मिडल टर्म आहे -7x. तर -7xला स्प्लिट करून आपण याचे फॅक्टर्स काढतो आणि फॅक्टर्स काढले की आपल्याला याचे रूट्स मिळून जातील. रूट्स मीन्स झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल. ओके, आता बघा आपल्याला असे 2 नंबर्स घ्यायचे आहेत की ज्यांची सम -7 येते आणि ज्यांचं मल्टिप्लिकेशन 12 येतं. तर असे 2 नंबर्स सर्च करायचे आहेत. तर येतात का बघा? तर -4 आणि -3 हे जर 2 नंबर्स घेतले तर -4 प्लस -3 काय येतं? -7 येतं. आणि -4 मल्टिप्लाय बाय -3 मायनस मायनस प्लस होत असतं 12 येतं. तर हे 2 नंबर्स जर घेतले तर मी -7ला कसं लिहिते बघा. आता हे 2 नंबर्स मी सर्च केलेत. इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. आता -7लाच मला लिहिता येतं -4x प्लस -3x. -4x -3x इथं प्लस मायनस मायनस होईल. ओके, प्लस 12 ॲज इट इज. फक्त मी मिडल टर्म स्प्लिट केलेली आहे -4 आणि -3मध्ये. आता ह्या 2 टर्म्समधून फर्स्ट 2 टर्म्समधून मी एक्स कॉमन घेते. काय येईल? x -4 येईल. ओके, आता सेकंड 2 टर्म्समधून मी काय करते? -3 कॉमन घेते. बघा -3 जर कॉमन घेतलं तर काय येईल? x आणि -3 कॉमन घेतल्यामुळं -3 डिवायडेड बाय 12 किती येईल? -4 येईल. ओके, आता x -4 हे कॉमन निघेल. आता x -4 मी कॉमन घेतले या दोन्ही टर्ममधून. आता इथं काय होईल? x -3. ओके, ते सेकंड ब्रॅकेटमध्ये लिहिलं, हे कॉमन आलेलं. आता मला पी एक्सचे झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल मिळतात x -4 x -3. ओके, आता मी काय करते? यांचे x -4 इज इक्वल टू 0 अँड x -3 इज इक्वल टू 0 घेते. ओके, तर काय येईल मला? x इज इक्वल टू 4 येईल अँड x इज इक्वल टू 3. आता मी तर x -4 इज इक्वल टू 0च का लिहिलं? कारण जर मी पी एक्सची व्हॅल्यू ही 0 असणार आहे जेव्हा x -4 किंवा x -3 या दोघांपैकी एक कोणतरी 0 असेल त्यावेळेस. त्याच्यामुळे x -4 इज इक्वल टू 0 असेल किंवा x -3 इज इक्वल टू 0. आता मग मला 2 रूट्स मिळाले. x इज इक्वल टू 4 आहे आणि x इज इक्वल टू 3 आहे. तर आता आपण जस्ट काय करूया? हे जे 2 रूट्स आहेत त्या 2 रूट्सची आपण आधी सम घेऊया. ओके, 4 + 3
4 + 3 किती येतं? 7 येतं. ओके, या पी एक्सला मी तुम्हाला कम्पेअर करून सांगते. आता जर ह्या पी एक्सचे जर रूट असतील अल्फा अँड बीटा, ओके, पी एक्सचे रूट आहेत अल्फा आणि बीटा. जसं की अल्फा मीन्स 4 आणि बीटा मीन्स 3. ओके, ह्या पॉलिनॉमियलचे रूट. तर आता मी काय काढलं आहे? अल्फा प्लस बीटा काढले. ओके, तर आता मला हे व्हेरीफाय करून पाहायचं आहे की अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a आहे का, हे व्हेरीफाय करायचं आहे. आणि अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा इज इक्वल टू c/a आहे का, हे व्हेरीफाय करायचं. ते व्हेरीफाय करून बघूया आपण. तर 4 + 3 किती आलं? म्हणजेच अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 7 आला. आता -b/a. आता इथं a म्हणजे 1 आहे, b म्हणजे -7 आहे आणि c म्हणजे 12 आहे. ओके, मी वाटल्यास आपण इथं व्हॅल्यूज लिहूया. इफ a इज इक्वल टू 1 आहे, b इज इक्वल टू -7 आहे आणि c इज इक्वल टू 12 आहे. तर आता मला -b/a काढायचं आहे. -b/a. ओके, -7/a इज इक्वल टू 1 इज इक्वल टू 7 आलं. आता ही 7ची व्हॅल्यू अल्फा प्लस बीटा इज इक्वल टूला व्हेरीफाय करते. ओके, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू -b/a. ओके, आता अल्फा प्लस बीटा म्हणजेच आपलं कोण होतं? अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 4 + 3 होतं. आणि हे दोन व्हॅल्यूज व्हेरीफाय झाल्या आहेत माझ्या. ओके, तर आता आपण अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा करूया. अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा, अल्फा बीटा मीन्स 4 × 3. 4 × 3 इज इक्वल टू 12 आलं. आता आपण काय करूया? c/a काढूया. c/a इज इक्वल टू, आता c कुठे आहे? तर c इज इक्वल टू 12/a. 1 इज इक्वल टू 12. ओके, तर अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा इज इक्वल टू c/a हे व्हेरीफाय झालेलं आहे. अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा 12 आहे आणि c/a पण 12 आहे. ओके, हेच आपण या पॉलिनॉमियलसाठी व्हेरीफाय करून बघूया. ओके, तर आता हे जे आहे ते आहे रिलेशनशिप बिटवीन रूट्स और झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल अँड कोएफिशियंट्स ऑफ द पॉलिनॉमियल. तर हे रिलेशन आपल्याला पाहायचं आहे आणि हे कसं आलं ते पण बघूया. आधी आपण हे एक्झाम्पल समजावून घेऊया. ओके, तर आता अगेन हे पॉलिनॉमियल आपल्याला या पॉलिनॉमियलचे झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल शोधून काढायचे आहेत. आता इथे कसं शोधायचं? तर आता इथं 3 and 5 दीज आर द कोएफिशियंट. तर या टाईपच्या पॉलिनॉमियलमध्ये आपल्याला काय करायचं असतं? जो फर्स्ट टर्मचा कोएफिशियंट असतो, जो x² कोएफिशियंट असतो, मल्टिप्लाय बाय कॉन्स्टंट टर्म. x² कोएफिशियंट मल्टिप्लाय बाय कॉन्स्टंट टर्म इज इक्वल टू किती आलं? -6 आलं. आणि मिडल टर्म आहे 5. तर आपल्याला असे 2 नंबर्स शोधायचे आहेत की ज्यांची सम 5 येते +5. ओके, ज्यांची सम +5 येते आणि ज्यांचं मल्टिप्लिकेशन -6 येते. ओके, तर अशा 2 टर्म्स आपल्याला शोधायच्या आहेत. तर अशा 2 टर्म्स कोणकोणत्या येतील? तर -6 आणि 1 हे 2 नंबर्स असतील. कारण -6 आणि 1 किंवा 6 आणि 1 या दोघांची सम किंवा मल्टिप्लिकेशन 5 किंवा 6 येऊ शकते. आता फक्त सायन्सचं व्हेरिफिकेशन आपण बघूया काय आहे. तिथं 5ला प्लस साईन आहे, त्याच्यामुळे मोठ्या नंबरला कधी पण प्लस साईन असेल. आणि आता मल्टिप्लिकेशन मायनस आलं आहे, त्याच्यामुळं लहान नंबरला मायनस साईन असेल. तर 6 मल्टिप्लाय बाय -1 -6 येते 2 नंबर्सचं. आणि ॲडिशन जर बघितली तर ॲडिशन बघा किती येते? +6 -1 ची ॲडिशन +5 येते. तर आता +6 आणि -1 हे 2 नंबर्स आहेत. तर आपण ही मिडल टर्म स्प्लिट करून इथं लिहून घेऊया व्यवस्थित. 3x² + 6x - 1x और x -2. आता हे व्यवस्थित सॉल्व करून घेऊया. आता या 2 टर्म्समधून 3 कॉमन निघेल, 3x कॉमन निघेल. ओके, 3x जर कॉमन निघाल तर इथे x राहील +6 इथं काय येईल? 6x
डिवायडेड बाय 2x 3x. आता हे जर डिव्हिजन केलं तर x कॅन्सल होईल. 3 1 जा 3 3 2 जा 12. इथे काय येईल x+2 येईल. ओके. आता या टर्ममधून मी -1 कॉमन घेते. -1 जर कॉमन घेतलं तर x+2 येईल सेकंड टर्ममधून. आता मला कोणकोणते रूट्स मिळतील x+2 आणि 3x - 1. दिस 2 आर ओके. आता हे मी इक्वल टू 0 करते. x+2 = 0 जर केलं तर मला काय मिळेल x = -2 मिळेल. ओके. इट गिव्स. आणि जर 3x - 1 = 0 केलं तर 3x = 1 येईल. इट गिव्स x = 1/3 येईल. ओके. तर आता आपण हे व्हेरीफाय करून बघूया आत्ताचंच. अल्फा म्हणजेच कोणता आहे -2 आहे आणि बीटा म्हणजेच कोणता आहे 1/3 आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण ॲडिशन बघूया. अल्फा प्लस बीटा = काय येतं -2 + 1/3 काय येतं. फर्स्ट ऑफ ऑल आपण 3 डिनॉमिनेटर कॉमन घेऊया. 3 कॉमन घेतलं -6 क्रॉस मल्टिप्लाय +1 = -5/3 आलं. ओके. आता -5/3. आता अल्फा प्लस बीटा काय आहे -b/a. तर -b/a काढून बघूया आपण. -b म्हणजेच कोणते आता हे 5 इज द b. 5b आहे, 3a आहे आणि -2c आहे. ओके. आता 5b घेऊया. -5/a = 3. ओके. तर आता हे आपलं अल्फा प्लस बीटा -b/a हे व्हेरीफाय झालं. आता आपण सेकंड व्हेरीफाय करूया. अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा काय येतो. ओके. तर ते मी इथं करते. अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा = आता अल्फा मीन्स -2 मल्टिप्लाय बाय बीटा काय आहे 1/3 = -2/3 येतो. ओके. तर आता आपलं c/a काढूया आपण. तर c काय आहे -2 आणि a काय आहे 3 -2/3. तर हे व्हेरीफाय झालं आहे. अल्फा बीटा = c/a. तर हे कसं आलं ते आपण याचं व्हेरिफिकेशन बघूया. तर हे नेहमी लक्षात ठेवा. झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल मीन्स अल्फा आणि बीटा आहेत. झिरोज ऑफ द क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल अल्फा आणि बीटा. तर अल्फा आणि बीटाची सम ही कोएफिशियंट्स आहेत. तर जो मिडल टर्मचा कोएफिशियंट आहे b, तर -b/ जो आहे x² कोएफिशियंट तो. तर अल्फा प्लस बीटा -b/a आणि अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा म्हणजे झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल्सचं मल्टिप्लिकेशन नेहमी कॉन्स्टंट टर्म अपॉन कोएफिशियंट ऑफ द x² c/a येतं. ओके. तर हे नेहमी लक्षात ठेवा. हे कसं येतं त्याचं एक आपण एक्सप्लेनेशन बघूया. ओके. तुम्हाला डाऊट असेल तर हे कसं आलं हे आपण व्हेरीफाय आधी करून बघितलं तुम्हाला लवकर लक्षात येण्यासाठी. तर आपण घेऊया px = ax² + bx + c. ओके. जर अल्फा अँड बीटा आर झिरोज ऑफ px. आता अल्फा आणि बीटा जर झिरोज ऑफ px असतील तर आपल्याला असं लिहिता येईल. ओके. px = k एनी कॉन्स्टंट आहे x - अल्फा आणि x - बीटा. ओके. आपल्याला असं लिहिता येईल कारण आपण नेहमी रूट असे लिहित होतो. हे बघा हे झाले pxचे रूट. तसंच मी हे आहेत आपल्या pxचे रूट्स. k इज एनी कॉन्स्टंट. ओके. तर आता हे जर सॉल्व केलं आपण व्यवस्थित तर काय येईल बघा. k = आता हे दोन्ही टर्म्स सॉल्व करूया. एक्सनी आधी आपण काय करूया x - bला मल्टिप्लाय करूया. ओके. हे कसं सॉल्व करायचं बघा. एक्सनी आधी x - b बीटा ह्या टर्मला मल्टिप्लाय करायचं आणि -अल्फानी x - बीटाला मल्टिप्लाय करून घेऊया. ओके. आता हे k थोड्या वेळ ब्रॅकेटच्या बाहेरच राहू दे. k मल्टिप्लाय बाय आता x² x मल्टिप्लाय बाय x आणि x मल्टिप्लाय बाय बीटा मायनस
अल्फा मल्टिप्लाय बाय एक्स, अल्फा एक्स आणि प्लस अल्फा प्लस मायनस अल्फा मायनस बीटा प्लस अल्फा बीटा येईल. ओके, हे ब्रॅकेटच्या मध्ये. तर आता इथं एक्स कॉमन काढूया दोन टर्ममधून. ओके, आणि के नंतर मल्टिप्लाय करू एकदम लास्टला एक्स स्क्वेअर मायनस एक्स जर कॉमन काढलं तर काय येईल, बीटा प्लस अल्फा येईल. ओके, प्लस अल्फा बीटा. ओके, तर आता प्रत्येक टर्मला आपण केनी मल्टिप्लाय करून घेऊया. के एक्स स्क्वेअर मायनस के एक्स, आता हे फक्त मी अल्फा प्लस बीटा लिहिते, प्लस के अल्फा बीटा. आता के अल्फा बीटा इज अगेन अ कॉन्स्टंट. आता के इज एनी कॉन्स्टंट आणि के अल्फा बीटा, अल्फा प्लस बीटा हे पण एक कॉन्स्टंट आहे, कारण अल्फा बीटा हे कॉन्स्टंट आहेत. ओके, ते झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल असल्यामुळं. ओके, तर आता हेच आपण व्यवस्थित अजून एकदा लिहूया. के एक्स स्क्वेअर मायनस के मल्टिप्लाय बाय अल्फा प्लस बीटा, दिस इज द कॉन्स्टंट. ओके, कॉन्स्टंट और कोएफिशिएंट्स. कोएफिशिएंट कशामुळे, तर कॉन्स्टंट टर्म जर व्हेरिएबलला मल्टिप्लाय असेल तर त्याला आपण कोएफिशिएंट म्हणतो. प्लस के इंटू अल्फा बीटा. आता ही जी पी एक्स आहे मी बॉक्स केलेली पी एक्स आणि ही सेकंड बॉक्स केली पी एक्स, तर या दोन पी एक्सचे आपण कोएफिशिएंट कंपेअर करूया. ओके, तर आता इथं एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट ए आहे, इथं के आहे. ओके, तर के ए इज इक्वल टू के. ओके, अगेन आता बी इज इक्वल टू काय आला, तर एक्स स्क्वेअर बी इज इक्वल टू मायनस अल्फा बीटा और मायनस के अल्फा प्लस बीटा आलेला आहे. ओके, आणि सी इज इक्वल टू अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा, सी इज इक्वल टू के अल्फा मल्टिप्लाय बाय बीटा आहे. ओके, तर आता याच्यावरूनच आपल्याला डायरेक्ट असं लिहिता येतं. ओके, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू ह्या दोन्हीवरून अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू ह्या टूवरून मी घेतलं मायनस बी अपॉन ए. ओके, ह्या दोघांचं कन्वर्शन केलेलं आहे. ओके, अल्फा बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए आलेला आहे. ओके, तर कोएफिशिएंट कंपेअर करून आपल्याला हे एक्सप्लेनेशन मिळालेलं आहे. तर हे रिलेशन आहे झिरोज ऑफ द पॉलिनॉमियल आणि कोएफिशिएंट्स ऑफ द पॉलिनॉमियलमधलं. ओके, तर हे टू फॉर्म्युले जे आहेत ते लक्षात ठेवा व्यवस्थित. ओके, आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.